त्याच्या अनुषंगाने आपण गेल्या 8 वर्षापासून स्वराज्य अभियान सुरू केलेलं आहे। दुष्परिस्थिती काही सामाजिक काही गोष्टी घडत असतात ते हां, सुराज्य अभियान तर्फे आपण ही आजची पत्रकार परिषद घेतोय। मी सुराज्य अभियान तर्फे दुर्गाप्रसाद पाटील समन्वयक। आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना दिनांक 16/12/2025 रोजी माननीय परिवहन मंत्री यांना पत्राद्वारे मेल पाठवला होता। त्या मेलमध्ये आपण जी परिस्थिती आहे की जे हेल्पलाईन क्रमांक आहेत ते प्रतिसाद मिळत नाही प्रवाशांना, या संदर्भातलं होतं। त्यांनी आपल्याला 17/12ला लगेच त्याचा आदेश काढला। 31 जे विभागीय नियंत्रक आहेत त्यांना तो आदेश त्यांनी पाठवला होता, परंतु आमच्या निदर्शनास असं आले की हा आदेश निघून देखील या डेपोंची जी पूर्व परिस्थिती आहे ती जशीच तशी आहे, त्यात कुठलाही बदल नाही आहे। म्हणून आम्ही जळगाव विभागीय नियंत्रक जे आहेत यांना 24/12/2025ला इकडे निवेदन दिलं बंजारा साहेबांना। दिलीप बंजारा साहेबांनी पण लगेच सर्व डेपोंना तसे आदेश काढले आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्याची सूचना दिली, परंतु तरी देखील आमच्या निदर्शनास असं आलं की यात कुठलाही बदल झालेला नाही आहे। जे पूर्वी जी परिस्थिती होती म्हणजे जे डेपो होते या डेपोंचे संपर्क क्रमांक चालू झालेले नाही आहेत आणि परत आम्ही मग माननीय बंजारा साहेबांना स्मरणपत्र दिलं 11/2/2026ला। त्याच्यानंतर देखील आम्ही परत काही दिवसांनी परत काय परिस्थिती बदलली की नाही, हेल्पलाईन क्रमांक सुरू झालेत की नाही हे बघितलं, तर आमच्या निदर्शनास परत ती स्थिती आली की अजूनही कुठलाही हेल्पलाईन क्रमांक पूर्वस्थितीत आलेला म्हणजे सुधारणा झालेली नाही आहे, ती स्थिती बदललेली नाही आहे। म्हणून आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे आणि आम्ही आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 413 डेपोंना संपर्क केलेले आहेत। 413 डेपोंपैकी 117 डेपोंनाच आम्हाला फक्त प्रतिसाद मिळालेला आहे। 296 जे डेपो आहेत त्या 296 डेपोंना प्रतिसाद मिळत नाही आहे, अशी स्थिती आज या महामंडळाची आहे। म्हणून ही बाब जी आहे ही सर्वांच्या लक्षात यावी आणि याच्यावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना निघावी असा आम्ही माननीय परिवहन मंत्री जे आहेत यांना आज निवेदनाच्या द्वारे परत मागणी करत आहोत ही स्थिती बदलायला पाहिजे। असे किती तुमच्या सर्वेक्षणामध्ये किती डेपोचे नंबर बंद होते, काय आकडेवारी समोर आली? जवळजवळ 72% जे डेपो आहेत महाराष्ट्रातले हे 72% डेपो बंद आहेत। फक्त 28% डेपो आमचा प्रतिसाद मिळत आहे। एक मिनिट, माफ करा, सर्व जे एकूण 413 डेपोंचे संपर्क क्रमांक आहेत महाराष्ट्रातले त्यापैकी 117 जे डेपो आहेत त्यांचाच प्रतिसाद मिळतोय, म्हणजे हेल्पलाईन क्रमांक चालू आहेत। उरलेले जे 296 डेपो आहेत यांचे संपर्क क्रमांक लागत नाही आहेत, प्रतिसाद मिळत नाही, नो ड्यूज, नो म्हणजे डज नॉट एक्झिस्ट अशा पद्धतीचं आम्हाला उत्तरं मिळत आहेत। म्हणून नाईलाजास्तव आम्हाला आज परत ही पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। आता यानंतर आता भविष्यात काय आपलं पाऊल असणार आहे? आज आम्ही माननीय परिवहन मंत्री यांना निवेदन देणार आहोत। तरी पण जर यात काही सुधारणा नाही झाली तर मग आम्ही सुराज्य अभियानातर्फे आंदोलनाला घेणार आहोत पुढे। 24 तारखेला ते ऑर्डर येईल। स्मरणपत्र दिलं होतं त्याची पोहोच आहे आणि ज्या डेपोंना आपण संपर्क केले होते त्यातले हेल्पलाईन क्रमांक आहेत आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद। आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपण ज्या डेपोंना संपर्क केले जवळजवळ 413 डेपोंना आपण संपर्क केलेत
त्यापैकी 117 डेपोंनीच आपल्याला प्रतिसाद दिला आणि 296 डेपोंचा प्रतिसाद मिळालेला नाही आपल्याला संपर्क केला असता. चोपडा डेपोला संपर्क होत नाही. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 413 डेपोंना संपर्क केले काही जळगाव जिल्ह्यात आणि त्यात फक्त आम्हाला 117 डेपोंचा प्रतिसाद मिळालेला आहे. 296 डेपो पूर्णतः प्रतिसाद मिळत नाहीये.